प्रेक्षकांनो वचने दिले तू मला. आजच्या 5 मार्चच्या भागात 2 मोठे ट्विस्ट आले आहेत. म्हणजे सुरुवातीला शौर्य ऊर्जाच्या चाळीत येतो. आता होळी सेलिब्रेशन करायचं त्याच्यासाठी खूपच वेगळा अनुभव असतो आणि त्यातच दळवी काकूंनी त्यांना काय सुचवलं आहे माहिती आहे, की ऊर्जा आणि शौर्याचा जोडा छान दिसेल. म्हणजे नकळत त्यांनी हिंटच दिली आहे, जणू संकेतच दिला आहे. आता दिव्या घरातून बाहेर पडणारच असते, तर आदित्य विजया दोघेही नेमके तिला टोकतात. पण दिव्या त्या दोघांनाही चांगलंच मूर्खात काढते आणि मैत्रिणीकडे होळी सेलिब्रेशनला जाते असं सांगून ती चाळीत येऊन ऊर्जाची भेट घेणार असते. आता शौर्याच्या हातून होळी पेटवण्यात येते, कारण सगळ्या चारकळ्यांनी मिळून शौर्याला तो मान दिलेला असतो आणि म्हणूनच मंग्याचा आणखीनच जळपाट होतो. ऊर्जापासून शौर्याला दूर करायचं म्हणून मंग्याने एक मास्टर प्लॅन आखलेला असतो. पण नेमका त्याच प्लॅनचा शौर्य असा काही पट्ट्याबोळ करतो, ऐन वेळा त्याला डच्चू देतं. आता नेमकी शौर्य दिव्याची भेट होते ती म्हणजे ऊर्जाच्या चाळीत आणि तेव्हा शौर्याला कळून चुकलंय की ही दिव्या ऊर्जाची सख्खी बहीण आहे. पण आता शौर्याचं सत्य दिव्याला कळेल का? आणि असं दिव्याच्या अचानक येण्याने शौर्य हर्षवर्धनचा मुलगा आहे हे सत्य ऊर्जाला कळेल का? पाहणार आहोतच. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, थोडं आजारी असल्यामुळे आवाज जरा नीट येत नाही आहे, त्यामुळे प्लीज समजून घ्या आणि काही चुकलं असेल तर माफही करा. बघूयात आजचा हा जबरदस्त भाग. शौर्य मस्त असं तयार होऊन ऊर्जाच्या चाळीत येतो. आता तिथली होळीची जोरदार तयारी पाहून अक्षरशः तो भारावून गेलेला असतो, कारण त्याच्या आयुष्यात इतकी भारी होळी तो पहिल्यांदा साजरी करतोय. त्यातच त्याची नजर शोधत असते ती म्हणजे ऊर्जाला. ज्या क्षणी ऊर्जा घरातून बाहेर पडते, ऊर्जा आणि शौर्याची नजरानजर होते. ऊर्जा येऊन त्याच्या जवळ थांबते, तेव्हा शौर्य तिच्याकडे पाहतच असतो. मनातच शौर्य ऊर्जाचं इतकं कौतुक करतो, किती छान दिसतेस तू ऊर्जा. गाडी, बंगला, पैसा अडका, जास्तीचं काही नसताना सुद्धा कुठून येतं समाधान तुझ्या चेहऱ्यावरती, हे निखळ हसू. तू इतकी आनंदी कशी काय राहू शकतेस ऊर्जा? शौर्य गालातच हसतो आणि ऊर्जाला कॉम्प्लिमेंट देतो की छान दिसतेस तू. त्याचं लक्ष जेव्हा कानातल्याकडे जातं, मुद्दामच तो म्हणतो की या कानातल्यात छान दिसते. तेव्हा ऊर्जाला आठवतं, कारण हे कानातले तर शौर्याने गिफ्ट केले होते. तेव्हा ऊर्जा म्हणते की अरे तूच दिलेत ना कानातले, आणि माझ्या लक्षात आहे की याचे पैसे परत करायचे तुला. आता शौर्याला इतकं हसू येतं, तो डोक्याला हात लावत म्हणतो की अरे बाप रे ऊर्जा, अगं किती ते पैशाचा विषय सतत सतत तुला पैसेच का द्यायचे असतात मला कळतच नाही. तेव्हा ऊर्जा गालातच असते. शौर्याला म्हणते की बरं झाला तू वेळेवरती आलास, मला वाटलं की उशीर होईल. तेव्हा शौर्य म्हणतो की म्हणजे काय, मी तर येणारच ना. आता इकडे दिव्यासुद्धा मस्त अशी तयार होते, कारण ती ऊर्जाची भेट घ्यायला सोबतच होळी सेलिब्रेशन करायला, पण एक वेगळाच डाव टाकायला चाळीत येणार असते. नेमकं आदित्य तिला टोकतो. आदित्य विचारतो की कुठे बाहेर जातेस का? आता ती थापा मारते की मैत्रिणीकडे जाते होळी सेलिब्रेशनसाठी. आदित्य तिला इतके प्रश्न विचारतो की मैत्रीण? कोण मैत्रीण? नाही म्हणजे याच्या आधी कधी तू कुठल्या मैत्रिणीकडे गेली नाही आहेस ना म्हणून विचारतोय. तेव्हा दिव्या इतकी भडकते, सगळी आपली भडास ते आदित्यवरती काढते. अरे पहिल्यांदाच तिने इन्व्हाइट केलं आहे म्हणूनच तर जाते ना, आणि तसंही सगळ्यांना माझ्याच बाबतीत प्रॉब्लेम का असतो? आता शैलेजा काकूसुद्धा त्यांच्या माहेरी गेलेत ना होळी सेलिब्रेशनसाठी, आणि तसंही आपल्या घरात होळी तर साजराच होत नाही. मग आता मी सेलिब्रेशनसाठी जाते तर त्यात वेगळं असं काय आहे? आदित्य तिला समजावतो की अगं चिल, मी फक्त जनरली चौकशी करतोय. तेव्हा दिव्या म्हणते की नाही, जनरली माझ्या प्रत्येक गोष्टीबद्दल घरातल्या सगळ्यांना प्रॉब्लेम असतो ना म्हणून. आदित्य तिला समजावतो की हे बघ, तू होळी सेलिब्रेशनसाठी कुठेही गेलीस ना तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे अगं, पण मला काळजी वाटते तुझी. अगं बाहेरचे लोक चांगले नाही आहेत. अगं सणासुदीच्या दिवशीसुद्धा रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घालतात म्हणून म्हणतोय. आता दिव्या विचारते की अरे तुला इतकी काळजी आहे माझी?
त्यावर आदित्य म्हणतो की ती कोणत्याही कारणासाठी माझ्याशी लग्न केलं असतं ना, तरी तू माझी बायको आहेस. त्यामुळे मला वाटते तुझी काळजी. बरं ठीक आहे, जर तू म्हणत असेल तर मी येतो तुझ्यासोबत तुझ्या मैत्रिणीकडे. फॉर युअर सेफ्टी हां. तेव्हा दिव्या अचानकच म्हणते की नाही नको. आदित्यला जरा तिचं वागणं खटकतं. तेव्हा ती गोडच बोलते, नाही म्हणजे तू कशाला येतोयस ना, तुला कशाला उगाच त्रास माझ्यासाठी, मी येईन ना सुखरूप. आता कितीही चांगलं वागलं तरी या दिव्याला नेहमी वाकड्यातच शिरायचं असतं, म्हणून आदित्य वैतागून तेथून निघूनच जातो. आता ही दिव्या ऊर्जाची भेट घ्यायला चाळीत येणार आहे खरं, पण तिने ऐनवेळी जर शौर्याला बघितलं ना, वाट लागेल ना त्याची. इकडे शौर्य ऊर्जाला म्हणतो की ऊर्जा, अगं ही होळीचं बघ ना, सेलिब्रेशनचं किती भारी दिसतंय ना, म्हणजे तयारी करताना असं वाटलंच नव्हतं की इतकी मजा येईल नंतर. तेव्हा ऊर्जा म्हणते की शौर्य, अरे हे तर काहीच नाही आहे, नंतर होळी पेटवली ना मग बघ इतकं भारी वाटेल. तेव्हा शौर्य म्हणतो की तुला माहिती आहे ऊर्जा, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा होळी पेटताना इतक्या जवळून बघणार आहे. ऊर्जा विचारते की काय, म्हणजे तिला इतकं नवल वाटतं. अशा कुठल्या जगावेगळ्या ठिकाणी राहतोस रे तू, की जिथे होळीच पेटवत नाहीत. आता त्याचं उत्तर शौर्य देणारच असतो, पण नेमकं दळवी काकूमध्ये तडमडते. आता ती विचारते, शौर्य वा मस्त दिसतोयस हा तू. शौर्यही त्यांची थट्टा करतो. दळवी काकू म्हणतात की आता आकडू नकोच जास्त, आमची ऊर्जा ही काही कमी नाही आहे, तीही तितकीच सुंदर दिसते. आणि हो, ऊर्जा आमची ना चाळीची शान आहे, शान. तेव्हा शौर्याला तर आवडतंच कौतुक ऊर्जाचं. तो म्हणतो की खरंय खरंय. आता शौर्य दळवी काकूला असा मस्का मारतो ना, काकू तुम्ही भारी दिसताय हा. म्हणजे इतक्या छान सुंदर. मी तर म्हणतो की काका फुलटून लट्टूच झाले असतील तुमच्यावर. तेव्हा दळवी काकू इतक्या लाजतात. शौर्याला त्या सांगतात की अरे काका, लट्टू व्हायला इथे असायला तर हवेत ना, 6 महिन्यानंतर कधीतरी येतात इथे. शौर्य विचारतो की म्हणजे. दळवी काकू सांगते की अरे ते इथे नसतात ना, ते जहाजावरती असतात कामाला. तेव्हा शौर्य विचारतो की अच्छा, म्हणजे मर्चंट नेव्हीमध्ये असतात का काका. दळवी काकू म्हणते की म्हणजे. आता शौर्य त्यांची खिल्ली उडवतो की म्हणजे नसतात. तेव्हा ऊर्जालाही इतकं हसू येतं. दळवी काकू म्हणतात की किती छान झाली आहे ना तयारी. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो काकू, मला तर असं झालं आहे की कधी एकदा मी पुरणपोळी खाते. ऊर्जाला तर आत्ताच तोंडाला पाणी सुटतं. तेव्हा शौर्यला आता स्वतःचं कौतुक करून घ्यायचं असतं. मुद्दामच विचारतो, दळवी काकू म्हणजे काय सवाल. अहो भारीच झाले असणार आहेत की पुरणपोळ्या. विचारा विचारा, पुरण घोटायला कोणी मदत केली होती ते. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, यालाही विचारा की याला पुरणपोळ्या कोणी शिकवल्या आहेत ते. दोघे इतके आकडतात, म्हणजे दोघांनाही स्वतःचंच कौतुक हवं असतं. आता दळवी काकू बोलण्याच्या ओघात नकळत बोलतात हा, की चला हे मात्र बरं झाला, म्हणजे तुमच्या संसारात कोणतीही अडचण नाही येणार. आता ते दोघेही गप्पच होतात. शौर्य इतकं उत्साहाने बघत असतो ऊर्जाकडे, पण ऊर्जाला थोडंसं ऑकवर्ड वाटतं. दळवी काकूंना अचानक पूर्व हाक मारते. आता मुद्दामच शौर्य ऊर्जाची फिरकी घेतो. ऊर्जा, अ, दळवी काकू जे म्हणाल्या ते पटतंय ना. आता ऊर्जा इतके ऑकवर्ड होते. ती मुद्दामच बहाणा करते की शौर्य, मला ना पूजेची तयारी करायची आहे, मी जाते. तेव्हा शौर्य मुद्दामच म्हणतो की ऊर्जा, मला तर पटतंय, बघ पुन्हा एकदा विचार कर. आता मुद्दामच तो ऊर्जाची टांग खेचतो की ऊर्जा, अगं दळवी काकू म्हणाले ना की शान आहेस तू या चाळीची, मग भलता सलता विचार करायला नको या, जा पूजेची तयारी कर. तेव्हा ऊर्जाही हसते आणि तेथून निघून जाते. शौर्याला इतकं भारी वाटतं, कारण तो मुद्दाम तिची फिरकी घेतोय. आता शौर्य ऊर्जेच्या जुळत चाललेल्या या नात्यात दरार आणायला टपूनच बसलाय मंग्या नावाचं माकड. आता शौर्य नक्की कोण आहे, त्याची खरी ओळख काय आहे, ते सगळं शोधण्याच्या तयारीत असतो तो. त्याचसाठी त्याने एक मास्टर प्लॅन केलेला असतो त्याच्या मित्रांसोबत. हो, पण तो मास्टर प्लॅन फक्त त्याच्याच डोक्यात घोळतोय बरं का. मित्रांना तर काही ठाऊकच नाही आहे. त्याच्या सांगण्यावरून ते पार्टीची तयारी करतात, ज्याच्यामध्ये दारू वगैरे आणलेली असते. आता हा मंग्या मनातच कपटी विचार करतो की शौर्य,
एकदा का ही दारू तुझ्या पोटात गेली की तू 7व्या आसमानावरती. मग पट्टा पट्टा बोलशील. आणि पोरांना त्याने आता निक्षून सांगितलेलं असतं की चाळीत याबद्दल कोणाला काहीच कळता कामा नये. आता इकडे दिव्या घराबाहेर पडणार इतक्यातच नेमकं विजया तिला टोकते. ती विचारते की कुठे बाहेर जातेयस का? दिव्या सांगते की हो, मी माझ्या मैत्रिणीकडे जाते होळी सेलिब्रेशनसाठी. जाऊ का? आता विजया तिला टोमणे मारते की इतकं छान नटून थटून जायची वेळ आल्यानंतर परवानगी घेण्याचं सोंग कशाला करतेस? दिव्या ही काही कमी नाही आहे. आता ती विजयाला करारा जबाब देते. आई, कसं आहे, आपल्याकडे होळी सेलिब्रेशन करण्याची पद्धत नाही आहे ना. असती तर मी गेलेच नसते बाहेर. मी जाऊन येते हा. आता दिव्या 2 पावलं काय चालते. विजया चांगलीच फैलावर घेते की तिला. विजया तिला ऑर्डर सोडते की कसं आहे ना दिव्या, नाही म्हणजे तू जातीयस, मला काही प्रॉब्लेम नाही आहे अगं. विजया आता मात्र दिव्याची चांगलीच खरडपट्टी काढते. कसं आहे ना दिव्या, शैलजा तिच्या माहेरी गेली आहे. त्यात होळी निमित्ताने नोकरांनाही सुट्टी दिली आहे. घरातली कामं काय मी एकटीने करायची का? तेव्हा दिव्या म्हणते की आई, अहो पण मी असं कुठे म्हटलं, मी करेनच ना. विजया म्हणते की हो, तू म्हटली नाही आहेस, पण आईसाहेबांसाठी ग्रीन टी बनवायची आणि मग जायचं कुठे जायचं आहे तिथे. तेव्हा दिव्या आता शॉक होते. ती पुढे काही बोलणार, तिला काय बोलायचं आहे ते विजया बरोबर हेरते. नाही आहे, मला कळतं आहे की तू तयार होऊन जातीयस. 50 लोकांचा स्वयंपाक सांगितला नाही आहे मी तुला. फक्त आईसाहेबांसाठी ग्रीन टी बनवायला सांगितले. तेवढी द्यायची आणि मग जायचं. आता दिव्या तिच्याच तोंडासमोर इतकं दात ओठ खात असते. नुसतं खाऊ का किळू नजरेने विजयाला बघते. आता ते काय तिला कळत नाही आहे असंही नाही आहे. विजयाला तिच्यासोबत आता कोणतीही बहस करायची नसते. म्हणून दिव्या बोलायच्या आतच ती तिथून निघून जाते. पण दिव्या पण इतकी आगाव आहे, नुसती कामचुकार. आता ग्रीन टी बनवायला असा कुठे जास्तीचा वेळ लागतोय. ती विजया गेल्याचं पाहते आणि म्हणते, झालं, कुणी ग्रीन टी बनवत बसावं, उगाच फुकटचा वेळ वाया. तोपर्यंत तिकडे सगळं संपून जाईल. मरू देत तो ग्रीन टी. आणि ती तशीच निघून जाते बाहेर. आता इकडे चाळीमध्ये होळीच्या पूजेची सुरुवात होते. दळवी काकू स्वतः पूजा करतात. तेव्हा मंग्यासुद्धा आता होळीचा नारळ फोडून घेतो. त्यानंतर दळवी काकू साजरा संगीताची पूजा करतात. इतके सर्वजण खुश असतात. इतक्यातच तिथे पद्मा आणि तिचा भाऊ बंटीसुद्धा येतो. त्यांना ऊर्जाने स्वतः बोलावणं पाठवलेलं असतं. शौर्य ती सगळी पूजा जी आहे ती खूप कौतुकाने पाहत असतो. दळवी काकू जेव्हा पूजा करून घेतात त्यानंतर त्या होळीला नैवेद्य अर्पण करतात आणि त्यानंतर त्या सगळ्यात मोठा मान देतात त्या शौर्याला. जेव्हा मंग्या पुढे येतो, आता होळी पेटवायचं तर दरवर्षी मंग्याच करत असतो, म्हणून तो आपला बिचारा पुढे येतो. पण दळवी काकू यावेळेस मान देतात शौर्याला. अरे मंगेश थांब, शौर्य पुढे ये आणि आज तू होळी पेटवायची आहेस. शौर्य इतका खुश होतो. तो विचारतो की काय मी? त्याला खूपच भारी वाटत असतं, कारण हे सगळं जो अनुभवतोय तो ते त्याच्यासाठी पहिल्यांदाच आहे. तेव्हा दळवी काकू सांगतात की हो, ही गोवरी घे, याच्यावरती कापूर पेटव आणि मग होळी पेटव. तेव्हा शौर्य त्यांच्या सांगण्यानुसार पेटता कापूर त्या गौरीवरती ठेवतो आणि त्यानंतर तो पुढे येऊन होळी पेटवतो. आता मंग्याला इतका राग आलेला असतो, कारण इतक्या दिवसांचा, इतक्या वर्षांचा त्याचा मान अचानकच शौर्याला मिळाला ना. दळवी काकू शौर्याला म्हणतात की अरे, तू त्या आमच्या चाळीमध्ये पाहुणा आहेस आणि त्यातच आमच्या ऊर्जाचा मित्रसुद्धा आहेस. त्यामुळे होळीचा मान आजचा तुझाच आहे. आता पूर्वाला सुद्धा खूप भारी वाटतं. आता शौर्याने होळी तर पेटवलेली असते. आता चाळीतल्या ज्या बायका आहेत त्या होळीभोवती पाणी ओतून एक फेरी पूर्ण करतात आणि तेव्हाच ऊर्जा पुढे येऊन तो पोळीचा नैवेद्य होलिका मातेला अर्पण करते आणि सर्वजण आपापल्या परीने प्रार्थना करत असतात. पूर्वा प्रार्थना करते की तिच्या मनूच्या म्हणजेच ऊर्जावरती आता कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. जेवढी काही नकारात्मकता असेल ती तिच्यापासून दूर कर. आता ऊर्जासुद्धा प्रार्थना करते, होलिका माते, तुझं तेज, तुझी ऊर्जा ही
माझ्या अंगी येऊ देत. अन्यायाच्या असत्याच्या विरोधात मला उभं राहायचं आहे. त्यामुळे हीच धग माझ्या अंगी हवी जी तुझ्या या ज्वालांमध्ये आहे. तीच धग आता इतरांना सुद्धा जाणवू देत. तुझ्या या वरवर पेटणाऱ्या ज्वालांमध्ये सगळं काही वाईटपणा जळून खाक होऊ देत. आता शौर्यसुद्धा प्रार्थना करतो, ती पण ऊर्जासाठी. अशीच आग तुझ्याही मनात धगधगते ऊर्जा, न्याय मिळवून देण्याची आग. होलिका माते, सगळी निगेटिव्हिटी ऊर्जाच्या भोवतीची दूर कर आणि मला शक्ती दे की मी तिचं आयुष्य सुखाने भरून टाकेन. शौर्य विचारतो की झाली का पूजा? तेव्हा बंटी विचारतो की म्हणजे आता पुरणपोळीचा नैवेद्य मिळणार ना? ऊर्जा सांगते की हो, मिळणार मिळणार. तेव्हा पद्मा म्हणते की ठीक आहे, आम्ही नैवेद्य घेतो आणि जातो. तेव्हा ऊर्जा म्हणते की अरे तू कुठे जातीयेस? अगं खरा कार्यक्रम तर आत्ता चालू होणार आहे. आता शौर्य इतका एक्सायटेड असतो. इकडे आजीने मात्र घर डोक्यावर घेतलेलं असतं. ती विजयाच्या नावाने हाका मारते. विजया येताच ते विचारते की काय झालं? अगं मगाचपासून मी तुला ग्रीन टी मागते. तुला जर देणं होत नव्हतं, काम होतं तर मला सांगायचं. माझं मी तर बनवलं असतं ना. विजया विचारते की काय? पण मी दिव्याला सांगितलं होतं ना, तिने आणून नाही दिले. आजी तिच्यासोबत पुन्हा बहस करते. पण विजया, ते काम मी तुला सांगितलं होतं. तुला जमत नव्हतं तर सांगायचं होतं. माझं मी केलं असतं. तेव्हा विजया म्हणते की तसं नाही आहे. मी दिव्याला सांगितलं होतं. कमाल आहे या मुलीची. तुम्ही हे बघा, असं चिडू नका. तुम्ही तुमच्या रूममध्ये बसा, मी आणून देते तुम्हाला. झालं, संपला होता ना विषय. पण आता आजी निघून जाणार तर विजया दिव्याची तक्रार करते. आईसाहेब थांबा. दिव्या घरात मनमानी करते आणि हे सगळेजण खपवून कसं काय घेत आहेत? आणि त्यात तुम्ही. आता आजी तिच्याकडे डोळे वटारून बघते. नाही म्हणजे तुम्ही तिला तिचे दागिने परत केले. शिर्के आल्यानंतर तुम्ही खूप बोललात मला. म्हणजे माझी काही तुमच्या विरुद्ध तक्रार नाही आहे. पण घरातून बाहेर पडत असताना कोणाला तरी विचारावं, कोणाला तरी सांगून जावं, हे दिव्याला कळतच नाही आहे. इथे प्रत्येकजण स्वतःची मनमानी करतोय. इथे या घरात फक्त माझ्या शब्दाला आता किंमत राहिली नाही आहे. अहो मी सासू आहे ना तिचे. निदान माझ्या शब्दाला तिने किंमत द्यायला हवी आहे का नको? एकतर ते आपली फसवणूक करून आपल्या घरात आली आहे आणि त्यात स्वतःची मनमानी करते. अशा वेळी तिचा कान पिळायला हवा आहे की नको आहे? आजी जेव्हा तिच्याकडे बघते तेव्हा विजया म्हणते, नम्रपणेच बोलते, सॉरी, पण मला जे वाटतं ते मी सांगितलं. विजया आजीसाठी ग्रीन टी आणण्यासाठी निघून जाते. पण विजयाच्या बोलण्यातही आजीला तथ्य वाटतं. आता इकडे ऊर्जाच्या चाळीत मस्त धमार येणार असते शौर्याला बरं का. कारण तिथे आता गाण्याचा कार्यक्रम होणार असतो. आता दुसरे काका उठतात आणि ते म्हणतात इथे वेगळा कार्यक्रम व्हायला पाहिजे. म्हणजे दारू पार्टी हो. आता दळवे काकू असे फैलावर घेते ना त्याला. आता तुम्ही जर दुसऱ्या कार्यक्रमाबद्दल जर बोललात ना तर पाण्याचा पिंपात दिवसभर बुडवून ठेवेल हा तुम्हाला. आता तो धाक ऐकून तो बिचारा घाबरतून बसतोच की खाली. सर्वच जण हसून इतकी मजा घेतात त्याची. आता शौर्य विचारतो की म्हणजे गाण्याचा कार्यक्रम, इथे एवढे सगळे सिंगर्स आहेत? तेव्हा सर्वांना हसू येतं शौर्याच्या प्रश्नांवर. दळवी काकू म्हणते की घ्या, इथे कोणाला बक्षीस हवं आहे? ज्याला जसं गायचं आहे तसा तो गातो. तेव्हा मंग्या कौतुकाने सांगतो की हो, पण आमच्या चाळीची बेस्ट सिंगर आहे ऊर्जा. शौर्याला नवल वाटतं. तो कुतूहलानं विचारतो की ऊर्जा, तू गातेस सुद्धा? दळवी काकू सांगते की फक्त गात नाही, उत्तम गाते. सर्वजण आता ऊर्जाला गाण्यासाठी आग्रह धरतात. ऊर्जाला कळत नसतं कोणतं गाणं गावं. त्यावर मंग्या तिला सुचवतो की ते फुलं फुलली मुलं नाचले काय तर होतं की. दळवी काकू विचारते की हे कसलं गाणं आहे? ऊर्जा म्हणते की कळलं कळलं. आता सर्वच जण ऊर्जाला इतकं चेअरअप करत असतात. ऊर्जासुद्धा आनंदाने सुरात तालासुरात इतकं छान गाणं गाते. ऊर्जा गाणं गात असताना सर्वांनाच तिने तिच्या आवाजाने मंत्रमुग्ध तर केलंच असतं. पण शौर्याची तर नजरच हटत नसते आणि मंग्या त्याच्याकडे डोळे वटारूनच बघत असतो. आता ऊर्जाचं गाणं संपतं. सर्वजण टाळ्यांचा वर्षाव करतात, तिचं कौतुक करतात.
शौर्यालाही तिचं खूप कौतुक वाटतं. आणि मग काय, भाग इथेच संपतो ना प्रेक्षकांनो. पण पुढे मात्र मोठा ट्विस्ट आलाय. आता कामाचा बहाणा करून मंग्या शौर्याला तर घेऊन जातो दारू पार्टीसाठी. आता शौर्य मंग्यासोबत निघून जातो आणि नेमकं चाळीत टपकते ती म्हणजे दिव्या. पूर्वाला राग येतो दिव्या आल्याचा, कारण दिव्या इतका रुबाब झाडत असते. ऊर्जा तिला जाब विचारते की तू इथे का आली आहेस. तेव्हा दिव्या निरागसतेने सांगते, मी इथे आईच्या हातच्या पोळ्या खायला आले. पण ऊर्जाला वेगळाच डाऊट येतो. त्यातच तिकडे आता मंग्याने दारू पार्टी करायसाठी बोलवलंय हे जेव्हा लक्षात येतं, शौर्य त्याचा प्लॅनचा भट्ट्याबोळच करतो. त्याला असा डच्चू देतो ना, तो सांगतो की मंग्या, पार्टी तर होणार पण आत्ता नाही. सगळे होळीचे कार्यक्रम संपल्यानंतर मस्त धमाल करूयात. आणि त्याच्या हातावर तुरी देऊन शौर्य पळतो. पण शौर्य जसा ऊर्जाकडे येतो तशी त्याची भेट होते दिव्यासोबत. म्हणजे दिव्या त्याला बघत नाही, शौर्य लपून बसतो. पण आता दिव्या ऊर्जाची बहीण आहे हे सत्य शौर्याला कळेल का? पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल.